झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट येते। जमिनीसाठी अनेक महिन्यांपासून प्लॅनिंग सुरू होतं। निलंबित तहसीलदार येवले त्यासाठी प्रयत्न करत होता असं समोर येतंय। अमेडियाना जमीन मिळवून देण्यासाठी येवलेचे हे प्रयत्न सुरू होते आणि वतनाची जागा रिकामी करण्यासाठी पत्रव्यवहार झालेला। बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया सोबत पत्रव्यवहार झालेला होता आणि तहसीलदार सूर्यकांत येवलेचं पत्र झी 24 तासच्या हाती लागलेलं आहे। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट ही समोर येते। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि हा मुंढवा भागातल्या जमीन अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता अशी माहिती आता समोर येते। तर तहसीलदार येवलेनं 40 एकर वतनाची ही जागा बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून परत मिळवण्याबाबत प्रयत्न केलेला होता आणि वतनदार भोगवटा भरण्यास तयार असल्यामुळे त्यांना ती जागा परत देण्यात येते असं पत्र जून महिन्यामध्ये बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला दिलेलं आणि ही जागा तात्काळ रिकामी करण्यासाठी सांगितलेलं होतं आणि हे गोपनीय पत्रच आता झी 24 तासच्या हाती लागलेलं आहे।